ते मंदिर आहे ते ह्या साईडला आहे, सिटी इकडे आतमध्ये आहे आणि हा सरळ रोड इकडे धनुषकोडी जातो. इथून एक धनुषकोडी एक 15-16 किलोमीटर आतमध्ये आहे आणि धनुषकोडी इकडे जातानाच राईट साईडला हे हॉलिडे होम आहे. बिल्डिंग तशी नवीच आहे. आतमध्ये आल्यानंतर हा जो पार्किंगचा एरिया आहे तो पाहू शकतो. मोठा एरिया आहे, इथे गाड्या वगैरे भरपूर पार्क करता येतील. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर असे कोणी ते 3 मजले आपल्याला पाहायला मिळतात. येथे तुम्ही डबल बेड AC, VIP सूट आणि जे डॉर्मेटरी आहे ते बुक करू शकता. जे चार्जेस आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आता आपण जे हॉलिडे होम आहे ते पाहूत. समोर आल्यानंतर तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळेल. लेफ्ट साईडला वेटिंग एरिया आहे आणि जे राईट साईडला आहे राईट साईडला रिसेप्शन आहे. इथे तुमची जी बुकिंग कॉपी आहे ती देऊन ID कार्ड देऊन तुम्हाला इथे चावी घ्यायची आहे. इथे समोर गेल्यानंतर जे ब्राऊन कलर दिसते तिथे राईट साईडला लिफ्ट आहे. स्ट्रेट जे आहे ते डायनिंग रूम आहे. इथून जो आतमधला जो पूर्ण भाग आहे तो पाहू शकता. एकदम स्वच्छ असं हे हॉलिडे होम आहे. इथून स्ट्रेट सरळ गेल्यानंतर आपल्याला जे डायनिंग आहे ते पाहायला मिळेल. डायनिंग रूम आहे. इथे तुम्ही जे ब्रेकफास्ट वगैरे आहे ते घेऊ शकता आणि संध्याकाळचं जे डिनर आहे ते पण तुम्ही इथे घेऊ शकता. तसेच पाणी बॉटल वगैरे हवे असतील तरी तेही तुम्ही इथून घेऊ शकता. आता आपण वरती जात आहोत, जिथे की आपल्या ज्या रूम आहेत त्या आहेत. आपण त्या रूम कशा आहेत ते पाहू. आपली जी रूम आहे ती सेकंड फ्लोअरला आहे. येथील जी बिल्डिंग आहे ती नवी आहे आणि एरिया पण खूप मोठा आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे. परंतु रूममध्ये ज्या ॲमेनिटीज दिल्या आहेत त्याची व्यवस्थित निगा राखली गेली नाही आहे. त्या व्यवस्थित मेंटेन केल्या गेल्या नाहीत. तुम्हाला येथे जे टॉवेल वगैरे आहे ते पण येथे तुम्हाला भेटणार नाहीत. भेटले तर भेटतील, कारण आम्ही गेलो तर आम्हाला भेटले नव्हते. तसेच बेडवरचे जे बेडशीट वगैरे चेंज करतात ते पण इथे त्यावेळेस अवेलेबल नव्हते. तसेच जे AC आहे ते पण AC कुठले वर्किंग होते कुठले वर्किंग नव्हते. तसेच जो TV पण दिला गेला आतमध्ये ते TV पण बंद होते. मेन म्हणजे इथे जी गिझरची सुविधा आहे ती कुठेही नाही आहे. तुम्हाला इथे गरम पाणी नाही मिळणार. ही 2 बेडेड AC रूम आहे. इथे ड्रेसिंग आहे, इथे कपबोर्ड दिला गेला आहे. कपबोर्ड नंतर इथे सोफा पण दिला गेला आहे. त्याच्या साईडला डबल बेड आहे आणि जी रीडिंग लाईट आहे ती पण इथे पाहायला मिळेल. 2 छोटे एकाने टेबल आहेत. तसेच वरती 2 फॅन आहेत. समोर मोठा TV दिला आहे परंतु तो चालू नाही आहे. तसेच जो वरचा AC आहे तो AC पण वर्किंग नाही आहे. थोड्या वेळ चालतो तर थोड्या वेळ बंद राहतो. हे जे बाथरूम आहे तेही लिकेज आहे. येथे तुम्हाला गिझर पण नाही आहे. येथील जे पाणी आहे ते लिकेज होत राहते. आणि बाहेर तुम्हाला ही जी बाल्कनी आहे इथे तुम्हाला कपडे वगैरे वाळत घालण्यासाठी स्टँड दिलं गेलं आहे. एकूणच पूर्ण एरिया वगैरे छान आहे परंतु व्यवस्थित मेंटेन नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण इकडे जाताय तेव्हा एकदा विचार करून इथे बुकिंग करा. फक्त तुम्हाला इथे येऊन फक्त एक नाईट राहून जायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु तुम्ही एक 2-3 दिवसाचा जर प्लॅन करत असाल तर तुम्ही बुकिंगच्या अगोदर थोडासा विचार करा.